नाही काही कुठेही बोलायचे नाही काही तिला शोध कुठं फिरते कुठेही बोलायचे आई बाई तिला शोध कुठं फिरते कुठेही बोलायच्या आई बाई तिला शोध कुठं फिरते कुठेही बोलायच्या सावळ्या रंगाची डोक्यात रंगाची सासू माझ्या मोठ्याला वासराच्या मायेची सासू माझ्या मोठ्याला वासराच्या मायेची सासू माझ्या मोठ्याला वासराच्या मायेची साखर परी दुधाच्या दहीच्या घायेची तिच्या बिना कसा राहू कसा सावरू मला मी तिच्या बिना कसा राहू कसा सावरू मला मी तिच्या बिना कसा राहू कसा सावरू मला मी फिरते ताच्या कुठ्यातून फिरते ताच्या कुठ्यातून काठेर पायाला नाही काही तिला शोध कुठेही बघायचे नाही काही तिला शोध कुठेही बघायचे नाही काही तिला शोध कुठेही बघायचे नाही काही काय गडबड तरी काय केले कसली गडबड सगळ्यांना दाखवीत आलाय यालाच कधी नाही तर ही गडबड वाटली मामानं ही गडबड वाटली पचकी आणि मामा पैसे करून दाखवता तुला ही गडबड वाटले मग तापून सांगतो तुला गडबड वाटले तू आहेच म्हणशील टाकी मुस्कात फोन होय का अरे ही गडबड नव्हे अरे यालाच माझी दोन शिंगाची काली कपिला जाय कुठं दिसली अरे सांग अरे तुझी काली कपिला काय तिकडं नाही मग तिकडं आहे म्हणजे तिकडं आलेली आहे मग अरे याला ही कपिला नव्हे मग ही तांबू काय फटके आली मेला वाल्यात गेलो शान काढायला तर मेला गाय माझी शान काढायला उभी लागलेली नाही आणि मेला वाल्यातच नाही शाळेत आई शपथ वाल्यातच माझी गाय दिसली फटके आली नाही इकडं आले फटकन दूध काढून घेतो अरे पण हा काय दूध काढायचा वेळ आहे मी दूध काढली नाही तो लोकांचं पाणी भरली तुला काय फटकी होते तुझ्यावर मी याला तुझ्या बोलू नको काय काय माझी बुद्धली आला मला कधी नाही आता मामात तेव्हा त्यानं वायात शोधतोय तुला तेव्हा इकडं फटकी आली तुझ्यावर कधी पण मुस्कात टाकीन फोडून परत आता पण वाला तुझ्या वाला जात इथे कोणता हक्का घालीन तुला पहिले माहिती काय चौकास लाख मारी भाजी तुझी घंटी पावणे 5 रुपयाची तुला आलं मला तुला कधी नाही तर मी आलाच नाही मला जलांता मी आला असता तर 5चा खर्च वाचला असता आणि आयशॉपचा धोतकेला ताप सगळा मी आलाच कधी मग त्यांना सांगतोय तुला मी आलाच कधी ज्याला वाईट खाल्लं होतं त्याच्यावर पाणी मापी म्हणून पावतं कशाला माप काय अरे वाकड्या तुझं सगळं जाऊ दे तुला इथे याला उशीर का झाला मला इथे उशीर का झाला काय सांगू तुला काय सांगतोय पहिला मला एवढा होता आता एवढा झाला आता एवढा झाला अरे पण कोण माझा पोर तुझा पोरगा पहिला एवढा होता आणि आता एवढा झाला काय डोसकं विस्कं फिरला का काय अरे लहानपणी तेवढाच होता आता मोठी पण एवढा झाला मग अरे फटकी आणि माझी बायको म्हणायला लागली काय म्हणायला लागली ह्याला कुठं तरी नेऊन टाका अरे शिर्या पाड्या तुझ्या बायकोच्या कोंडात नाही अरे लोकांना देव देव पण होत नाही आणि तू झायला टाकायला सांगते तुम्हाला आलं मला कधी गेलो नाही अरे कुठं तरी म्हणजे कुठं तरी नव्हे
अरे चालत नेऊन टाका म्हणल्याबरोबर लगेच होतो नव्हतं तसा मी पण कपडे घातलंय आणि माझ्या पोरग्याला पण होता नव्हता तसा निघवला आणि चालत नेऊन बसवला. चालत नेऊन बसवल्याबरोबर माझ्या पोरग्याला शिकवायला आलं पण माहितीये काय? कोण आलं? बाई आल्या आणि माझ्या पोरग्याला म्हणतात कसे माहितीये काय म्हणतात? अरे बबन रस्सा तळाला जाणे म्हणजे काय? रस्सा तळाला जाणे म्हणजे काय? बाबांनी काय सांगितलं? माझ्या पोरग्याने फटकन काय सांगितलं माहितीये काय सांगितलं? बाई रस्सा तळाला जाणे म्हणजे मतांवरती येणे. फटकी आली तुझ्या पोरग्यावर आहे काय? लोकांच्या हालत करण्याची चुकीत नाही, लोकांच्या हालत करण्याची चुकीत नाही, लोकांची पाचवी चुकीत नाही, लोकांचा साखरपुडा चुकीत नाही, कोणाचा बालसा चुकीत नाही. अरे लोकांच्या बालनपणा पण माझा भूल कधी नाही. अरे जनावायचं आणि गुली किलो काढला असतं तर सगळे कागदपत्र देऊन गेले. मी आला काढणार धूळ कधी? तुला काय कामधंदा नाही? धूळ खाली बसलाय कधी ते पैसे गेले बोल. बाईनं कुठे गेल्या माहितीये का? कुठे गेल्या? नांगली शास्त्रावर गेल्याने माझ्या पोरग्याला म्हणतात काय माहितीये काय म्हणतात? अरे बाबा या लयात गांधीजीचा फोटो कशाला लावतात? माझा पोरगा म्हणतो काय म्हणतो? बाईनं न्यायालयात गांधीजींचा फोटो खिरायला लावतात. केलं आणि उपासाला राहतात. आम्हाला तुमच्याकडे केली मग घेऊन जावा. बोललंय मोपाय. अरे पोरगा कसा तुझा? पोरगा तसा माझ्या बाईक मला थांबलेलं नाही, मला फटकेल नाही की माझ्या पोरग्याला काय म्हणतात काय? अरे बबन लावण्याच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात? व्हायचं म्हणलं माझा पोरगा काय म्हणतो? काय म्हणतोय? बायनू लावण जेव्हा लहान होता का नाही तेव्हा पहिले त्याला सोन्या म्हणून त्याच्या लंकेला सोन्याची लंका म्हणतात. पैसा केल्या बोल मी यालाच कधी नाही तर बाईनू छाला सोडून गेल्या आणि माझ्या पोरग्याला शिकवायला आलं पण माहितीये का? तुझ्या पोरग्याला शिकवायला माझ्या पोरग्याला शिकवायला आलं शिक्षक आले. माझ्या पोरग्याला म्हणतात की म्हणजे काय म्हणतात? अरे बबन तुझा जन्मला कधी झाला? अरे सोपा प्रश्न विचारला मी. काय सोपा? तुझा जन्म कधी झाला? माझ्या पोरग्यात सोपं होतं. काय सांगितलं? गुरुजी माझा जन्म बुधवारी झाला. अरे झाला असं व्हायचं म्हणलं बरं. माझा पोरगा काय म्हणला माहितीये काय म्हणला? असं बाईनू शाळा सोडून गेले तसं गुरुजींनी शाळा सोडून जायच्या अगोदर माझ्या बुद्धीचा प्रश्न विचारतो. म्हणून माझ्या पोरग्या लगेच गुरुजींनी प्रश्न काय विचार माहिती? उलटा विचारला. गुरुजी तुमचा जन्म कधी झाला? अरे सोपा प्रश्न विचारला नाही. मी बोललो नाही तर तुझं सोपा प्रश्न मग त्यांना 5 वेळा सोपा प्रश्न आहे ते सामान्य प्रश्न नव्हे. अरे लय मोठा प्रश्न आहे. माझ्या पोरग्याने काय सांगितलं म्हणजे काय? गुरुजींची प्रश्न विचारला तुमच्या जन्म कधी झाला? म्हणून गुरुजींनी काय म्हणले? अरे बबन माझा जन्म लयवाली झाला. तुमच्या तोंडावर गेला बिन कांद्याचा वनवा कधी मिळेल. माझ्या पोरग्याला वय उत्तर पचलेलं नाही. माझा पोरगा म्हणतो माहितीये काय? गुरुजी तुला मला येत आहे का? तिथं गप बसलाय ना धूळ काढीत नाही आणि तू आता बोत फिरवायला लागलाय. मगा त्यांना वाईट सुद्धा द्यावा बला होता तर आता लागला कुई करायला. व्हायचं म्हणल्यावर माझा पोरगा काय म्हणतो काय म्हणतो? गुरुजी तुम्ही शिक्षक असून तुझं खोटं बोलता बाय असं का म्हणल्यावर माझा पोरगा काय म्हणतो काय म्हणतो? गुरुजी रविवारी का सुट्टी असते. जन्माला सुट्टी नसते. काय जन्माला सुट्टी नसते? अरे बाबू तुला रविवारी सुट्टी असते का नाही? त्याच्या का काय मी मला बघतो तुलाच विचारलं होय म्हणतो. पैसा केल्यामुळे गुरुजींना लाग आणि गुरुजी म्हणतात का माहिती काय म्हणतात? बबन व्हायचं तुम्हाला माझ्या पॅन्टीचा पट्टा काढून मारतो. माझ्या पॅन्टीचा पट्टा काढून मारतो. अच्छा गुरुजींनी माझ्या पोरग्याला म्हणलं काय घेतलं? अच्छा म्हणल्या बरोबर माझा पोरगा काय म्हणतो ते काय काय म्हणला सांग? काय गुरुजींनी तुम्ही पॅन्टचा पत्ता काढूच शकत नाही का म्हणल्या बरोबर माझा पोरगा म्हणतो माहितीये काय? तुम्ही पॅन्टचा पत्ता काढला ना तर तुमची पॅन्ट खाली पडेल. काय बी मोलर पोरगा कोणाचा? अरे तुझा ना टाके मुस्कात फोडून मग कोणता? याला दोघांचा. अरे हे बापरे देव बाप्पा आहे त्या बापसाला कामधंदा नाही आहे. देव बाप्पा मग व्हायचं सांगा किचन जेवण मला तर तुझं बाप्पा आलेले. किचन जेवायले मग जेवणचं मी प्रणाम. अरे देव काय म्हणताय? आपण आज कोणताही खेळ खेळूया. एवढ्या लाटली बापले कुठला हे खेळूया? हे गोट्याने खेळूया. गोट्याने माझ्या गोट्याने जमायचं नाही. आणि एवढ्या मेला वयात तू गोट्याने खेळायला निघालाय. मग काय काय अरे लग्न काढले गड गेला म्हणतो गोट्याने खेळूया म्हणून एवढ्या रात्री. अरे बाबा एवढ्या रात्री जर का गोट्याने खेळायला निघाला आणि वया मागून तुझी गोटी नेऊन पळवला कळशील काय? काय कपाळाचे लेव कळशील
मी याला खेळला घोट्याने कधी नाही घोट्याने खेळायचं नाही मग तुझ्याकडे कुठला खेळ हाय किती रांग खेळूया तू आणि विचित्रांचा खेळा निघालाय मी याला खाता पियाची वांडी हाता पायाच्या तुंतून घाललाय सगळ्याच्या आणि मग तो विचित्रांडू बा तुझी विची पण नाही आणि तुझी होती पण नाही मग मला बा एकच खेळ खेळता येतो कोणता चेंडू फली त्याला विचार तुझ्या चेंडूने फळी आहे का चेंडू फळी आई शपथ वाट तुझा बाबा गणपत तुझ्याकडे आहे माझ्याकडे आहे तुझ्याकडे असं नाही तर काय मी याला जाती चोल आहे जाती चोल लोकांच्या पलसवातला आंबो ठेवीत नाही लोकांच्या भानावशेला मतान ठेवीत नाही लोकांच्या अरे हे वाकडे त्याला मारा नाही त्याला बघत नाही मारून शाप मिळाला याचा केस कुठे गेलं तुला खबर आहे तुला परवाची रोज गणपती बोले समुद्राला मला आग लागली समुद्रावर आग लागली तर मला बनवायला डोकं मेले तारा सापला म्हणून दोषी घातल्यानंतर सगळं झाले काय बघतोस काही नको मारू त्याची म्हणून बोलू काय गेला कुठे मसूदा अरे हे वाकड्या अरे हा चेंडू अरे हे छुद्या वही फली वया चेंडू त्याला बोले प्लस नाही वयाचा बापू मग काय बघ घ्या का नाही का फलावरती ती लावलं ना असू पहिला नाही करू काय तुम्ही आपण इथलं पतलं बितलं लाभ मग फायदा का लोकांचे पतल्या बितल्या सांडल्या बोलते गावाच्या नाही पाठ असून एक पण मला झाला एवढा गंमत माहितीये काय तिकडं माझ्या आई आली ती पण नमान बघायला नशीब आईच्या चष्म्यावर बॉल लागला नाही म्हणून आई चष्मा झाला टाकून द्यायला होता घातलीला आई तू रुमाल झाल्यास तो अंदावर असून बघ तू नमान बघ पण नशीब लागला असता माहितीये का माझ्या आईचा चेंडू बाजूरामध्ये चौकात काय तुला समजत नाही ना आई बी माझ्या आईला चौकात मार तुझ्या बघून मार इकडे मारीला चपकन मोबाईल स्वप्नाला दांडीकरण केली आता रोलर पण तुझ्या उकळण्यातलं नाव आहे साधं नाव आहे माझं काय मी आवाज कधी मला म्हणून कुठं घेत नाही वैसा तुझ्या भापसात फलकूत झाला ना याला थांबणार फलकूत नाही का भया याचा बापूस आहे का ना लोकांची दाखली फी अरे गेला याला जास्ती मेंदूवर मारू नको तिथे मेंदूची पातळी कमी तुला पहिलं चंपला काय तू मला मालकोच आहेस त्या पत्त्यावर माल नको शिकलं ना किती पण माल सगळी मी माणसं जमा करून ठेवली जामला मारला नाही हे पर कुठे मारा कुठं मारला म्हणजे माझ्या आजोबा बसले शिकले आजोबा नोय आजोबा माग बघता म्हणजे मी तरी बटकी येऊ दे तुझ्यावर मी आलाच कधी नाही काय केली म्हणतो आपला तू लांबला काय पहिले टाकतो सोयचा नको टाकूच मग मी आला मी काय सामान्य खेळतो दम 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 काय केलं व्हायचा उभा राहतात शिकलं हे बघू कसा उभा राहतात बघितलंच कसा उभा राहता त्या बिचाऱ्या आहे का माझ्या कोंबली पण झालेली नाही आता आणि मला वयचं दाळगं लावून ठेवलेलं मला मी यालाच वयचं दाळगं लावलंच तर लावलं असेल चाबला कसा पकडला मी याला ह्या चेंडू तुझ्या घरच्यात गेला आणि हे तलकून यालाच तुला रडायचं कोणी मी नाही राहणार बाबा आहे तू ललशील आई पण नाही म्हणतो की बघ मोठ्याने म्हणतो मी नाही राहणार नको लावलं ते ना हट मी पण राहणार
याला खाणीला लल म्हणतो याला सपना दे माझ्या मानवीनो बसायचा पैसा उभाला जरा लांब राहा काय तुझ्या ह्याच्यावर जर तुझं नाक लागलं ना तर मेळाच नाक फुटून जाय तुझ्या कशात असतील एक टप्पा 2 टप्पा आणि 3 टप्पाचा काय सरपंच तुझ्या लागू ना हा झालाच ना कुठं मारला मला बॉल लागला नाही मग भूक लागला जो बाप्पा वाकड्याला भूक लागली हा चोरी करायची मला बाबा लय भूक लागलेली सकाळपासून काय खाल्लेलं नाही म्हणजे आज दही दूध लोणी सगळं काय खायला मिळणार तुम्ही मला स्पॉट बघायचं फुगला इथं तू चोरी करायची का मी आलाच कधी नाही का लयवाली सुकीरवाली बुधवाली मी याला रोज गणपती बोले गालगुन मध्ये फिरत असतो मी याला फटफटी घेऊन कशाला कशामध्ये लोकांच्या पोली बघायला आणि मी आता चोरी करायला तुला जमायची नाही चोरी कशी करायची मी छगलं माझ्या मागण्या यायचं मी जरा वाट फुगे होतो काय म्हणाला तुम्ही छगलं मागण्या यायचं मी जरा वाट फुगे होतो अच्छा तू पुढे होतो हा ठीक आहे चल मग तर मग वाजव हॅलो नाही चालू आहे आता हे अजून फोन नाही त्याचा फोन नाही राजू तिकडे संपलं अरे पण हे काढायचं कसं काहीतरी मोठा हा चुली करायची कशी कशी एवढे लवकर चुली करायची तुला नाही माहिती कशी चुली घरकन करायची कशी अशी करायची अरे हॅलो थांब 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 तू काय बोलली निवलीतलं म्हण मला वाटतं निवलीचं नाही तुमच्या इथं निवलीचं नाही ना म्हण तिथं काय निवलीचं नाही म्हणते निवलीचं नंबर नाही ते लहानपणचं नाव नाही ते आता विचारलं तिला छोटी गवळण आली आली का विचारलं फक्त जेवायला गेला अजून तिकडे गवळण बिवळण येऊन गेली गवळण येऊन गेली तिकडे तिकडं अजून गवळण आले झाले तुझ्या कोण आहे कोण बाजूला ऐकू नये बाजूला काय ठरलं बोलायचं नाही तिला बोललो बोलू नको आता सोनाली तुला बोललो बोलू नाही तू बोललास तिला काय बोलतोस तिला बोललो तू बोलू नकोस बोललो वसू कोंडे झेपवी खाऊन पी मेरा सांड फुगतीला ध्येय तुला भाव वय चालवायचा नाही मग माझ्यावर घसरून पडलास आणि या सुकाच्या जीवावर पडलास तुला भाव मदत झाली त्याची चपाती होय चपाती राहायची पण घालून कोणा दक्षिण काही दक्षिण तू नक्की करशील ना
तर मी चालणार. काय साठवून ठेवायच्या म्हणजे काय झालं काय काय दे कधी नाही का खरडून का खरडून मुलं खाऊ खरडून का लका आहे याच्या काय आहे त्याच्यात काय याच्या काय आहे तुला नाही खावं मग मेरा खाल्लं काय लोणी आहे लोणी लोणी नव्हे मग लोणी अरे लोणी त्याच्यात आणि काय आहे आणि काय आहे ताजुगल अरे ताजुगल काय आणि काय आहे आणि काय आहे नको बदाम अरे बदाम काय बदाम ताजुगल हा बदाम हा आणि काय आहे आणि काय मनुका अरे मनुका 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 गंमत सांगूया काय सांगतोय तुला काय गंगाराम वाटला तुम्हाला आईचा भो वाटला मी कधी म्हणून जा खाम खाल्लं ठगलं काय जेवाच होतं अरे कोण आई छप्पर या फुलं कांबील लावून बसलाय बघ त्याची हिलोई नाही सांगून ठेव शायनिंग कामाचे आता फोटो काढा आलेला हिलो समज शायनिंग बोलून फुले दोस्ती तुझ्या पोटात दुकान त्याच्यात धैर्यच नाही आहे ह्याच्यात मोहण्याचा गोला आहे हा आणि काय आहे काय आहे नमुका बदाम काय आहे ताजुगल देव काय कानाखाली तरी पण कानाखाली कोणच्या पुलसा माणूस पुलसा माणूस जाणवलं देव काय कानाखाली तुला आवड मी आला खाऊला बाबा यशोदा माहिती मार तुम्हीच खावा मी निघालो जागली प्रभा पवना हाथों में
आपण गवळ्याच्या नारी दही दूध लोणी नेवी नुकतो मथुरे बाजारी आडवाई तो नंदाचा हरी खडा मारुनी सोडेल आपल्या हा घरी. काय म्हणतेस तरी काय बारीक आठवतो कृष्ण त्याच्या मधुर भाषेची गोळी का अगं परवा गेलो ते एवढी बहुत नाम नवरे आपण पदर त्यांना थोडी गेली बस काय ते वेगळंच असतं काय अगं चंद्रा आपण सारे पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जाणं ठरवलं पण तुला मथुरेचा बाजार माहिती आहे का ग? अगं तूच मार मार त्या मावशीला कालच माझं तिच्याशी भांडण झालंय. ठीक आहे मीच मारते. मावशी ग मावशी मावशी ग मावशी मावशी ग मावशी आले राधिके ठोप घे राधिके ठोप घे थांबा येते जरा तुमच्या दोन्हीला नवरने लुटलं मागून ठेवलं कोसवरचा कुटीला नवरने लुटलं राधिके
शेणाचा पोपाटी माग घेतला तशी दुधाचे माठ भरले आणि मथुरीच्या बाजारला जायला निघाली. मथुरीच्या बाजारला जायला निघाली. म्हटलं चला जाता जाता माझ्या बापेला उठून जावं म्हणून बाप्यापाशी गेली. बाप्यापाशी उभी राहिली. बाप्याला हात लावून बघितला. ओ बाप्याला हात लावून बघितलं तर काय बाप्या माझा तापानं फनफनलेला 180च्या भर ताप गेला भीमोड्याचा. ओ मागला खणवटीला आणि दवेखान्यात घेऊन निघाली. त्याला दवेखान्यात निघायची वळ होई. अहो गावापासून 4 मैल लांब दवेखाना. तर त्या भीमोड्याला खणवटीला मारलेली चेपा बसला सारखा खाली सरकते. ओ माझ्या बाप्याला तुम्ही बघितलात नाही म्हणून माझ्या बाप्याला बघाल तर काय अहो ते नितीन अभ्यंकर आहेत ना त्यांच्यापेक्षा जाडा भीमोडा तो. अहो जीवाची मेटाकुटी करत एकदाशी दवाखान्याच्या दारात जाऊन उभी राहिली. दवाखान्याच्या दारात उभी राहिली. बघतो तर यो मोटर चपलाचा ठीक. मी जल्ली विचारात पडले. म्हटलं हा डॉक्टरचा दवाखाना का चपलाचं दुकान. पण वरती बोर्ड लिहिलेला होता इथे दवाखाना आहे. इथे तपासून मिळेल. इथं ऑपरेशन करून मिळेल. इथं ऑपरेशन केलेला एखादा टाका गडबडी सुटला असं तर घालून मिळेल. आता म्हटलं बरोबर आली. आता म्हटलं इथवर आलीच आहे तर जरा मोहर काम पाहावं. अहो म्हणून दरवाजातनं आतमध्ये एंट्री केली आणि बघते तर काय ओ ही थोडली मोठी माणसांची रांग. माणसांच्या रांगेत बघितलं तर भीमोडा सगळे ओळखीचे. आता म्हटलं सगळ्यांना ओळखत बसली तर चालला बाप्या माझा कामात जायचा म्हणून काय केला बाप्याला घेतला सारखा करून पदर घेतला बाप्याच्या डोकीवर आणि अशी मोहर गेली. हो अशी मोहर गेलेली बघतो तर काय अहो तर माझा भीमोडा वीर अभ्यंकरला खोकला भरलेला. तिथनं जरा मोहर गेली. तिथनं जरा मोहर गेली बघतो तर काय अहो तर दिनेश रामाने भीमोडा ढुंगा धरून बसलेला. तिथनं जरा मोहर गेली. तिथनं जरा मोहर गेली बघतो तर काय ओ तर निलेश अभ्यंकरला डॉक्टरने आडवा घातलेला. झाला निलेशला आडवा घातलेला बघितल्यानंतर माझा जीव आहे ना जीव झाला माझा पागल झाला तिथं. आई शपथ सांगतो दिनेश तर एवढं माझीवर पहिलं प्रश्न प्रेम होतं लग्न होईपर्यंत मी मला बोलला नाही बाई मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून. आई शपथ सांगतो अख्ख्या मालगुण गावात भीमोड्याने एका झाडाचं फुल नाही ठेवलेलं. रोज एक नवीन फुल घेऊन यायचा. असं झाल्यानंतर मी तरी धावत गेली. डॉक्टरला म्हटलं डॉक्टर माझ्या निलेशला झालं तरी काय
रेसला बाजूला आणि चापा बसला. माझे का धावत आला. मला म्हणायला लागला, चंद्रबाई चंद्रबाई तू कुठे गेलेली? तर म्हटलं बाबा काय सांगू तुला, शेणात कलेनी शेणखत पडल्यागत म्हटलं माझी अवस्था झाली. माझ्या बाप्याला तापाची थाल भरली. बाप्याची माझी नाडी हातात घेताना डॉक्टर कसं म्हणतो, बाय मावशी तुझ्या नवऱ्यावर माझ्याकडे औषध उपचार व्हायचं नाही, त्याला भोरं द्यावं लागेल. भोरं मावशी मोर म्हणजे कुठं? सोनापुरात दुसरी जागा कुठे एसीसाठी. मी म्हटलं बाबा काय कुठे घेऊन जायची नाही, एक ताकदीचं इंजेक्शन दे. ताकदीचं इंजेक्शन दे म्हटल्यानंतर डॉक्टर परत परमिट रूम मध्ये गेला. परमिट रूम मध्ये गेला आणि ते माझ्या स्वाद फाकडे त्यांच्या म्हशीला इंजेक्शन देतात त्याचं लांब घेऊन आला आणि माझ्या ह्या उजव्या टुंगावर धरून बापेच्या मारलं तर चालला माझा बापे अर्धा कोरांना. मला वाटलं त्याचा मोठा जीव झाला का काय. ओ खनवटीला मारला आणि घरात टाकला. चालला कुठे चालला आराम करेन म्हटलं. त्या राधेच्या हाकेवर हात तशीच उठली आणि धावत सुटली आणि इथे येऊन थांबली. राधे आता का हाक मारलं ते सांग मला. अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जाणं ठरवलं, पण आम्हाला कुणालाच मथुरेचा बाजार माहिती नाही बघ. अगं एवढ्या दुराड्यावर आठवण झालेली दिसते मावशीची तुला. अगं मावशी ते जाऊन दे. जेव्हा आतमध्ये काय का म्हणाली? अगं वेळी तू हाक मारलीस तेव्हा माझी केवढी गडबड उडाली. अगं माझ्या बापाने की नाही नवरात्रीला नवीन लुगडं आणलं. अगं चेपा बासला तर फुटीला टांगून ठेवलं. येताना लुगडं नेसायची गडबड माझी. अख्खं घर पालतं घातलं तर निघालं काय लुगडं भेटलं नाही मला. अगं मावशी नवरात्र केव्हा झाली? एक मावशी नवलटलं तर केव्हा झाली. अगं ती नवरात्र नव्हे, येणारी रात्र ही आपल्या महिलांसाठी नवीन रात्र असते म्हणून तिला नवरात्र म्हणतात. उगाच काहीतरी बोलून खोल करून ठेवू नकोस. असं होय? हो. अगं मावशी, एवढे दिवस आमच्या सोबत येतेस पण तुझ्या नवऱ्याचं कधी नाव नाही सांगितलं. अगं नाव कोणत्या वेळेत सांगणार. 6.5 महिन्याने एक बदलत असतो. आता सांगेन ना त्याच्या पुढच्या 6.5 महिन्यात तोच असेल असं नाही ग. अगं मावशी आता पण आहे त्याचं तरी सांग. बरं ठीक आहे. आता कोण आहे त्याचं मी नाव सांगते पण नीट लक्ष ठेवून ऐका. हो. कणकण कुठली मनमन माती. कणकण कुठली मनमन माती. मना मातीच्या उभारले भिंती. शितारले खांब. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पाने 32 सुपाऱ्या. 32 पानांना लावला चुना. पायात पंजन चालू कशी. गळ्यात गंतन वापू कशी. नाकात नकली बोलू कशी. लेख नितीन अभ्यंकरांची. सून सुहास भात्रेची आणि अस्तुरी मिहीर अभ्यंकरची. अगं हे मीर आमचे भरतात. हे बघ आपण इथवर आलोच आहोत. सगळ्यांनी आपल्या मायाच्या आरोळी द्या आणि माझ्या मागणं या. कुणीही इकडे तिकडे पाहू नका. चला निघा माझ्या मागणं. अरे ये वाकड्या राहिला कुठे या? सगळं काय बाय 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 बाय. पोर दिसतो बघा कसा चिकना. काय ते केस, काय ती दाढी, काय त्या 2-2 मिशा, काय ते भोयावर पडलेलं क्रिकेटचं मैदान. सगळं कसं एकदम ओके. तुला इथे चकना म्हणाली. काय म्हणाली? चकना. तुझं कुठलं तुझं काय कधी मिळालाच नाही का? अरे चकना नव्हे मग चिकना. चिकना म्हणजे सुंदर म्हणाली. काय म्हणतो बघ? काय चिकना सुंदर. अरे सुंदर की नाही त्या मीर अभ्यंकरने आणलेल्या रेड्याचं नाव ठेवलंय. तुला रेडा म्हणाली. काय म्हणाली तू? रेडा. हे म्हणाले म्हणजे काय मेले तू रेडाचा आहे दिसतोस कसा फुकलेला. म्हणायचा प्रश्न आलाच कुठं. हे भाकल मसे कुकुलच्या कोंबल्या बिन कोताची लोणवची तुला काय समज? दात टाकीन खशात घालून. माझी दात. अरे मी जरी अशी पिकली ना तरी आहे उत्तर दिसतात. दिसते काय. अरे मी आहे दिनेश रामानीची नाव. त्याचा खाते एक खारीचाच भात पण त्या मिहीर अभ्यंकरच्या आजोबांच्या बटव्याची पानसुपारी खायला माझे दात आहेत ताट. एकटी चालवते रस्ते नाही. एकटी चालवते रस्ते नाही. ते म्हणजे सुहास भाताने घरात. मला कसे म्हणाले मावशी बसती का दारात. पण पुढे जाऊन बघतो तर काय बाबा जुन्या पुराण्या सगळे आयटम त्यांच्या घरात. पण तशीच झाली पुढे धरला निलेश अभ्यंकरचा हात आणि काढली मालगुण मध्ये वारा. फीस कसले हे टेम्परवर एरर. कधी नेटवर्क मध्ये असतात तर कधी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. अरे लाईनीत कसले घेते सुंदर असे हरीण त्याची उळे पाय. कुठे दिसत नाही. कुठे दिसत नाही. जसे काय मेल्यांना राहण्यातच ठेवले कुठे दिसत नाही. गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून. तुझ्या
शेळी काय म्हणते बघ काय म्हणते गाजराचा केला हलवा त्या खोबऱ्यात टाकलं किचून गाजराचा हलवा कर नाही तर रताळ्याचा हलवा कर आणि खोबला किचून टाक नाही तर अक्का टाक मला कुठं खोबला किचून खायचं अरे गाजराचा केला हलवा त्यात खोबरं टाकलं किसून मिहीर अपेकर बसलाय रुसून जातीने खाते त्यांना चाटून पुसून. शेवली खाणी द्याय तू ह्या बिमाला चाटून पुसून खायचा का बघ आता मला बिना कपड्याचा आणला ए पेंदा अरे आघाडी बिघाडी युती चालली कुस्ती आघाडीत बिघाडी युती चालली कुस्ती आणि मिहीर अपेकरची माझ्या हृदयात आहे वस्ती. तुझ्या हृदयात फायदा तरी कसं आहे तुला नाही माहिती कसं आहे खोमसून ठेवलेलं ए पेंदा इथे आल्यानंतर ना माझा एक प्रॉब्लेम झालाय. झालं तुझ्यावर पिता मी पेंदा झाले तुझ्यावर पिता झाले तुझ्यावर पिता मी पेंदा झाले तुझ्यावर पिता. ही तुझ्यावर फिदा झाली रे माझा फलाबले माय काय माझा काय झालेलं माहितीये काय झालं? जेवल्यावर भूक लागत नाही आणि झोपल्यावर दिसत नाही. जेवल्यावर भूक लागत नाही आणि झोपल्यानंतर दिसत नाही. होय. आता जेवल्यानंतर भूक लागत नाही याच्यावर काय माझ्याकडे औषध उपचार नाही पण झोपल्यानंतर दिसत नाही ना याच्यावर माझ्याकडे औषध उपचार आहे. हो फटकन दे असा धावत धावत जा असा धावत धावत जा. मी आपण फक्त रात्रीचा देव बघतो. दिवसाचा देव दिसत नाही अरे त्यांच्याकडे 3 अंगाराच्या पुढे घेऊन ये. त्या कशा घ्यायच्या एक झोपल्यानंतर घ्यायची एक झोपेत आधीमध्ये घ्यायची आणि एक उठायच्या आधी घ्यायची. उद्या हे काय म्हणले ऐकलंच ना झोपायच्या आधी घ्यायची होय ना झोपल्यानंतर घ्यायची झोपेत मध्ये घ्यायची आणि उठायच्या अगोदर घ्यायची. तुझ्या तोंडा लागला कांदा कटण्याचा अरे व्हायच्या गोळ्या आणि पुल्या कोणाला द्यायल्यात ना तर सगळं मरून जातील. अरे पण तुझ्या तोंडावर भिन काढायचा वनवा केला तो झोपल्यानंतर काय तुझ्या आईच्या घोण दुनिया बघितलेली आहे. म्हणजे तुला पण दिसत नाही झोपल्यावर मी याला ठेव पहिलं नाही सांगायचा काली मैना दोन तास नाही पवित्र बॉडी 2 तास नाही म्हणे माझी पवित्र बॉडी. त्या पवित्र बॉडीला खटी बघा किती पाडल्या त्या खाण्याला. 8 दिवस तरी अंगाला पाणी लावलेलं नसेल. मी तसलीच बाई आहे म्हणून मेल्याचा वास घेते. एखादी वासाने मेली असती. अगं या छेडे खटी न ह्या बैलगेरीच्या मागणं असतं बघ वाजत फटाक पाजूक लागलेला या अरे चाबूक म्हणतात त्याला काय चाबूक मग तात्ता पाजूक लागलेला खटी आली नाही ती काली मैना तू दिसतेस चालून होईल कोलोना जाशील मलून ही सगळी पोला तुला टाकतीन पुलून घेना पिलेम कलून. ह्या सगळ्या पोरांनी जरी मला टाकली पुरून तरी तर एकटा बाबू मला काढील ओढून. बाबूला ही म्हातारी वरडल ती वरल नाही तर तुला काय करायचे तू जर सांगतील आणि याला कधी नाही बोलू यू अरे आय लव्ह यू यालाच करणार फिल्म नाही तर आईच्या बाबतीत कोणासारखा जन्म झाला नाही. आईच्या बाबतीत पुलीच्या लपले सांगतो पुलीच्या लपले आईच्या बाबतीत आणू नकोस मी याला उल्लू यू पण हे काय पुष्पगुच्छ काय पुष्पगुच्छ चांगलं भेटलं नाही. पुष्पगुच्छ मग हे भाषा सांगण्यात या पुष्पगुच्छ म्हणून माझी भाषाच तशी आहे मध्ये असताच ठीक आहे. तुझं मागं काय आहे केसाला बांधलेला आम्ही बो बांधलाय बो बांधलेला होय आमच्या त्याला आंबेला म्हणतात नाही माझ्यात बो म्हणतात. माझ्या पोस्टात घालून ठेव तांबरत म्हातारी बाबा काय म्हणलं तुला ऐकलं मावशी म्हणला काय म्हणला म्हणजे हा माझा भाचा त्याची केली का वाचा भाचा माझा लई मोठा झाला. जेव्हा लकाला होतो तेव्हा मी माझ्या बहिणीकडे जायची ना तेव्हा भाचा कसा म्हणायचा मावशी आली आता धावत यायचा आणि पाठी मग घाण केलेली कालवून खायचा असला खाल्लेला अजून पण घाणेल ना सांग याला मला तुझी एवढी लाल पागलत होती ना लहानपणी तर मला पाठीमागे सायाचं पाणी घेऊन बसायचं म्हणजे लाल पागल्यावर चाची कुठून खरं नसतात मी याला खाणार कधी नाही घाणेला सगळ्या पोळी तुझ्याच आहे काय बाबा ते त्यांच्या आईशी बाबताची आहे माझ्या कशाला असते. होय ही पोल काय करते काय अरे बाबा ती व्हॉट्सअप कंपनीची मालकी नाही म्हणजे लोकांच्या वाटोळ लावतंय म्हणजे तवाची माझ्या वाटोळ लावल्या तो बघा मुलाचा काय लोक बी काय गाईला पण बोलतायचा हे बारीक पोर बारीक पोर की नाही
इन्स्टा कंपनीची मॅनेजर आहे. म्हणजे इष्ट तयार ठेवले एक सगळं. नाही रे बाबा, मोबाईलला ऍप असतं ते, तिची मॅनेजर आहे ती. आता भाऊ मला माहित आता रस्त्याला मोठ्या मोठ्या मोठी इस्कतात मला तर त्याचा इष्ट काय ठेवलं. ही पण मोठी ही थोर. नाही, ती मोठी, हा. ही थोरली होय होय. आणि ही जाणती. वाटताय लांब लचक बघ भोली भोली कशी लांब होय होय जाते वाशा ही काय मोठी. हे काय करते काय. अरे बाबा, ती की नाही फेसबुक कंपनीची मॅनेजर आहे. फेसबुक वरती फेस काढते आणि दूध म्हणून बाजारात विकते. कांदा लागू दे येतो अंदाला. आणि ती गल्ली बारीक पण बारक्या पोराचं काय म्हणून सांगू तुला. काय रे? जन्माला आल्यापासून बाबा त्या पोराच्या पाठीमागं नुसती बनवती लागलेली काय आहे. झालं तरी काय. अरे काय झालं म्हणजे काय, काय नवं? पोराच्या पाठीवर वेस एखाद्या बाई माणसाच्या मध्ये किती असावा. काय झालं काय नव्हती लागलेली बनवती ना. अरे बाबा, पोर माझी लय लक्ष्मी आहे. सकाळी उठते, भांडी घासते, शेणाचं पोपाटी मग घेते, पातेरीचा डाळ घेते आणि उन्हात पातेऱ्या फोडायला तर करायला अरे लागते. तवाची करावलेली नवा तुझ्या काय म्हणलात. बरं तवाची करावलेली लपू. हा अरे लाभ चुकते जगन्नाथ कम प्रेमानंदी क्या हुआ पाणी आ गया ये लवकर. ए, हे बघा, तुम्ही मागापासून इथं काय काय चाललं आहे मी तुम्हाला काहीही ओळखलं नाही ना. अगं नदीचा वय आलं ना माय. हे बघ एक पलम दोन पलम तीन पलम चिन्ह स्वामी भक्त स्वामी हे लोक मला अय्यल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बरं मी निघाले. हा फटकन माझं सुद्धा एकूण नाव येऊन टाक. ए बाबा, तुझं कशाला मी नाव घेऊ. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. अगं ये येण्याच्या रताया हे वांग्याच्या भरीता. या हलवाच्या फटफट्या. अगं एकाचा उलटा कोणी घातला नव्हता. अगं भूगोल बोल असतो आणि इतिहास. अरे मी कव्हरची गोष्ट बोलली. एकच मापाची असतात, थोडीशी कापून ऍडजस्ट करायची असतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. रवी खानेकरचं नाव घेते मी, परेश खानेकरची लव्हर. मनी कोणाची का गवर कोणाची का असेल आपण काय करायचं. अरे बाबा, लाल मणी तोडले आणि काळे मणी जोडले. कशाला सगळं कापून एकटं करायचं सगळं एकदम गळ्यात घालायचं. मला कुठं तुला वजन द्यायला पडलं. अरे लाल मणी तोडले आणि काळे मणी जोडले आणि त्या अमोल गुरुवासाठी मालगुंड मधले 50 जण तरी सोडले. तेवढी आगाव दिसते. अरे दारी होता गोठा, दारी होता गोठा, गोठ्यात बैल बांधला जलशा. बाका सुमताला हकून मुतून खाण करतं काढायचं कुणी. ह्या बाबूला नाही रे छान बोलायला. अरे दारासमोर होता गोठा, गोठ्यात बैल बांधला जलशा. पेंड्या, मी तुझी आरची आणि तू माझा परशा. ही तुझी आरची आणि तू हिचा पारशा. बाई माणूस ठेवली आगाव किती म्हणतो मी अर्शी तुझा होते फारशा. अरे मेले मी आरची आरची, तू साईरात नाही बघितलं. आता थांबव 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 थांबव. फुलं पडल्या तिथे मेल्याच्या धूर घालायच्या मशीन पडल्या मध्ये धूर कुठे घालायचा मला. हे बघा, तुम्ही कोण बी असा आम्ही निघालो. चला गो. डोईवरचे गोरस माठ डोईवरचे गोरस माठ येऊन डोईवरचे गोरस माठ येऊन नकाच्या माधुरेत आहे कृष्ण माघारी फिरा ओ माझी गोराना माघारी फिरा ओ माझी गोराना. कानाला